तसंच जेजुरीमध्ये आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाकडून उपाययोजनाही करण्यात आल्यात। या संदर्भात विश्वस्त मंडळांशी संवाद साधले आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात काय नेमकं आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य असतं आणि मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते जेजुरीत दाखल झाले आहेत। आजचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या सोमवारी अमावस्या सूर्याला स्पर्श करते त्या सोमवारी सोमवती अमावस्या साजरी केली जाते। आणि आजचं महत्त्व म्हणजे असं आहे की 2024 साली ही शेवटची सोमवती आहे आणि पुढच्या वर्षी 2025 मध्ये एकही सोमवती नसल्यामुळे आज भाविकांची प्रचंड गर्दी आहे। या भाविकांना सुखसोयी मिळाव्या यासाठी आपण देवस्थानच्या माध्यमातून सर्व भाविकांना उत्तम जेवणाची सोय केलेली आहे, पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे। तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस मित्र, कमांडो आणि यासोबत आपल्या पोलीस प्रशासनाने आणि शासनानेही अतिउत्तम सोय केलेली आहे। आत्तापर्यंत जवळजवळ 1.5 ते 2 लाख भाविक येऊन झालेले सकाळपासून, म्हणजे आजच्या दिवसापर्यंत जवळजवळ 8 ते 10 लाख भाविकांच्या पुढे या नाताळच्या सुट्टीमध्ये लोकांनी देवाचं दर्शन घेतलेलं आहे। पालखी पायरी मार्गानं नदीला आंघोळीला जाईल। आंघोळीला साधारणतः 5 वाजता जेव्हाची आंघोळ होईल। देवस्थानच्या वतीनं येणारा 25 तारखेपासून नाताळापासून प्रचंड गर्दी मंदिरात आहे। सगळ्या समाजाला पालखी उचलण्याचा मान आहे। खांदेकरी, मानकरी, सगळे गावकरी, जे मानकरी आहेत ते सगळे आता हुकूम द्यायचा मान पेशव्यांना आहे पालखीला, आणि खांदेकऱ्याचा मान वेगवेगळ्या म्हणजे 18 पगड जातीतल्या वेगवेगळ्या समाजाला तो मान आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।